आणि निदा खान प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी एमआयएमवर निशाणा साधलाय। निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं, तर एमआयएम ही एक दहशतवादी संघटना असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला। एमआयएम निदा खानला पाठिंबा देते असं संजय केनेकर यांनी म्हटलं। मंगळवारी मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। निदा खान प्रकरणामध्ये आणखी नवीन माहिती आलेली आहे। निदा खान ही इम्तियाज जलीलचा जो भाऊ आहे त्याच्या बायकोची ती नातेवाईक आहे, म्हणून हे आता तपासाचे सूत्र कुठे कुठे जात आहेत हे आता पाहावं लागेल। एक माहिती जेव्हा अशी यायला लागलेली समोर, का रडत होता, का बोलत होता, हे कोण, ही नातेवाईक कशी आणि तिने का केलं, या सगळ्या गोष्टीचा उलगडा पोलीस करतील। बिन लादेन और ओवैसी में कुछ फर्क नहीं है। जो काम बिन लादेन अलकायदा के माध्यम से करता था वही है, ओवैसी अभी है उनके माध्यम से कर रहे हैं। क्या दूसरा फर्क है? उनका ऐसा कौन सा बड़ा काम है जो उन्होंने चुन के आने के बाद किया, बताइए मेरे को। क्यों जिहादी करते हैं? उनके मैनिफेस्टो में एक ही लिखा है, हम जिहाद करेंगे, बाकी क्या होता है उनका काम? उनका काम ही कुछ नहीं है। इसलिए उनको जैसे हमने पीएफआई को बैन किया है, अलकायदा, वैसे एएम को बैन करना चाहिए। टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन जे जिहादी कामं करतील त्यांना त्यांची वाट लावण्याचं काम खऱ्या अर्थानं हे सक्षम सरकार करणार आहे। आणि त्यामुळे अवैध धंदे अवैध घरात राहून जर करत असतील तर त्याला घरासकट भुईसपाट करण्याचं काम हे शासन करेल आणि ती भूमिका शासनाची आहे आणि ती भूमिका रामोरल्याशिवाय शासन थांबणार नाही।